रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना, त्यामुळे या काळामध्ये महादेवांची पूजा करण्याचं विशेष असं महत्त्व आहे। असं मानलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। त्यामुळे श्रावणातील सोमवारी भगवान शंकरांची पूजा आणि उपासना केली जाते। या महिन्यातील श्रावण सोमवार हा अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते, कारण पौराणिक कथेनुसार पार्वतीने या महिन्यामध्ये कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं। याच कारणामुळेच हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे। तसेच या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे अतिशय वेगवेगळं आहे। मात्र यातील सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय साहित्य सोबत घेऊन जावे, पूजा कशी करावी, या दिवशी काय करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। शिवाय तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ कोणती वाहायची आहे हे देखील सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव। तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांची विशेष अशी पूजा करायची असते। ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता किंवा इतर ठिकाणी पाटावर चौरंगावर मांडली तरी पण चालेल। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे। स्नान करताना शक्य असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळावं, त्यामुळे शरीर शुद्धी तर होतेच, त्याबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यासारखं असतं। शक्य असल्यास या दिवशी स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे, देवघर पूर्णपणे स्वच्छ करावे किंवा जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी। संपूर्ण घरात पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावं, रोजची देवपूजा करून घ्यावी। श्रावण सोमवारी उपवास करावा। यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे। इथे मी पाटावर वेगळी अशी पूजा मांडलेली आहे, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याची पण हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण कोणतीही पूजा सुरू करायची। कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करावी लागते। गणपती बाप्पांच्या पूजनानेच आपण कोणतीही पूजा सुरू करतो, नाहीतर ती पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा ती अपूर्ण मानली जाते। त्यासाठी सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायचे, त्यामुळे गणपती बाप्पांना आपल्याला स्वच्छ स्नान घालायचे। पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमो नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे। बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षदा, फूल, कापसाचं वस्त्रमाळ, लाल फूल, दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवायचा आहे। मनोभावे नमस्कार करायचा आहे, श्री गणेशाय नमः। त्यानंतर मग आपण महादेवांची विधिवत पूजा करायची आहे। आपण एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये महादेवांची आपल्याला पिंड ठेवायची आहे आणि त्यावरती अभिषेक करायचा आहे। सर्वात आधी स्वच्छ पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे, त्यासाठी अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय हा मंत्र महादेवांचा आपल्याला जास्तीत जास्त यावेळेस म्हणायचा आहे अभिषेक करत असताना। त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर मग आपण महादेवांची पूजा करायची आहे। शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचं पान भगवान महादेवांना वाहिल्यास तरी देखील पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। श्रावण सोमवार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, तर त्यासाठी आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीवरती वेगवेगळ्या वस्तूने अभिषेक केला तरी देखील त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं, कारण की भगवान शंकरांना अभिषेक हा अत्यंत प्रिय आहे। भगवान शंकरांच्या पिंडीतून जी ऊर्जा बाहेर पडत असते, तर त्यामध्ये जर आपण यावरती अभिषेक केला तर नक्कीच आपल्याला त्याचं शुभफळ मिळत असतं आणि घरामध्ये नकारात्मकता देखील वाढत नाही। तर यासाठी पिंडीवरती तुम्हाला काही शक्य नाही झालं तर फक्त तुम्हाला एक तांब्या
तांब्या भरून पाणी जर तुम्ही अर्पण केलं तरी देखील महादेव प्रसन्न होत असतात। यावेळेस तुम्ही चंदनाने, त्यानंतर पाण्याने किंवा पंचामृताने किंवा पंचामृतातल्या 5 वस्तू याचा सेपरेट अभिषेक करू शकता। दुधाने, दह्याने, मधाने, साखरेने यावेळेस अभिषेक तुम्ही करू शकता, तुपाने अभिषेक करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे, रुद्राभिषेक करायचा आहे। महादेवाच्या पिंडीवरती दुधाने अभिषेक करत असताना ते कच्चं दूध घ्यावं, तापवलेलं किंवा पाकिटातलं दूध आपल्याला चुकून देखील अर्पण करायचं नाही। यानंतर पहिल्यांदा आपल्याला पाण्याने आणि सर्वात शेवटी देखील आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। मध्ये तुम्हाला ज्याने शक्य आहे त्या वस्तूने तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर पिंड स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला एखाद्या तामणामध्ये थोड्याशा अक्षता किंवा बेलपत्राचा आपल्याला आसन ठेवायचा आहे। त्यावरती शिवलिंगाची स्थापना आपल्याला करायची आहे। शिवलिंगाचा जो निमुळता भाग असतो तर तो आपल्याला उत्तर दिशेला करायचा आहे। अशा प्रकारे शिवलिंग घरामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर महादेवांना प्रिय असलेले भस्म आपल्याला लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत, कापसाचं वस्त्र घालायचं आहे। त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। कापसाचं वस्त्र अर्पण करत असताना ते हळदी कुंकू लावलेलं रंगीत वस्त्र अर्पण करायचं नाही, पांढरं शुभ्र वस्त्र अर्पण करायचं। शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू व्हायचं नाही, सिंदूर व्हायचा नाही। शिवपिंडीची पूजा करत असताना लाल फुले देखील आपल्याला अर्पण करायची नाही। अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले आपण शिवलिंगावरती वाहायची आहेत। त्यानंतर तुम्हाला जर धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल मिळालं तर ते देखील अर्पण करायचं आहे। महादेवांना प्रिय असणारी बेलाची पानं देखील आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। तुम्हाला 1 मिळतील किंवा 108 मिळतील, जेवढी तुम्हाला पानं मिळतील तेवढ्या पानं आपल्याला बेलाची पानं शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। ज्या कोणत्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत, आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्या वस्तू आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत। ही संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करत राहायचा आहे। अशा रीतीने शिवलिंगाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचा आहे। महादेवांची पूजा त्यांच्या कुटुंबासोबत केली जाते। त्यासाठी अन्नपूर्णा माता म्हणजे माता पार्वतीचंच एक रूप आहे। त्यासाठी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे। मूर्ती देखील आपल्याला थोड्याशा अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती विराजमान करायचे। हळदी कुंकू, कापसाचं वस्त्र, लाल फूल आणि सौभाग्यवान तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे। कोणत्या तरी एका सोमवारी तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई किंवा तुम्ही यामध्ये फळांचा नैवेद्य दाखवू शकता, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता। अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। प्रत्येक सोमवारी महादेवांच्या शिवपिंडीवरती वाहल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्त्व देखील अत्यंत वेगवेगळं आहे। त्यामुळे त्या सोमवारी त्या धान्याची मूठ ही शिवलिंगावरती अर्पण केली जाते। यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे, शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे देखील ठेवू शकता, दूध, साखर, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता। शेवटी शंकरांची आरती करायची आहे। या दिवशी दिवसभरामध्ये उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवांचे ध्यान करून व्रत ठेवावे आणि एका जागी बसून सात्विक भोजन करावे। या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळावा। या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे महादेवांचे ध्यान उपासना करायची आहे। ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। शिवलीलामृत अध्याय देखील तुम्ही वाचू शकता, अभिषेक करू शकता। या दिवशी आपलं जेवण हे सात्विक आणि आचरण चांगले असावे। अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवांकडे सुख समृद्धीची प्रार्थना करावी। अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकता किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही सकाळी किंवा प्रदोषकाळी किंवा तुमच्या वेळेनुसार कधीही पूजा करू शकता। तुम्ही मंदिरामध्ये अभिषेक करणार असाल तर तुम्ही जाताना दूध आणि पाणी सोबत घेऊन जावा किंवा साधी सोपी पूजा करणार असाल तर पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचं फळ, फुले, नैवेद्यासाठी तुम्हाला खडीसाखर आणि शिवामूठ वाहण्यासाठी तुम्हाला जी शिवामूठ आहे तर ती घेऊन सोमवारी धान्य घेऊन आपल्याला जायचं आहे। शिवलिंगाची पूजा देखील तिथे जाऊन करायची आहे। त्यानंतर शिवामूठ आपल्याला त्यावरती व्हायची आहे। या प्रकारे देखील तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा महादेवांची विधिवत पूजा करू शकता। श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा व्रत केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात
असतात आणि पूजेचं तात्काळ फळ हे आपल्याला मिळत असतं। श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य दैवत महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात। श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा, श्रावणी मंगळवारी मंगळागौरीचं व्रत, शुक्रवारी ज्योतीची पूजा असे अनेक व्रत केली जातात। या महिन्यामध्ये अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये आनंदाने करत असतात, कारण की शंकर हा भोळा आहे। त्याच्या थोड्या तरी उपासनेने, पूजेने तो आपल्यावरती प्रसन्न होत असतो आणि आपल्याला इच्छित फळ देत असतो। अशा प्रकारे श्रावणमध्ये महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करायची आहे, कारण की हा महिना अत्यंत सर्वोत्तम मानला जातो आणि विशेष सोमवारला अत्यंत महत्त्व आहे। तर अशा प्रकारे महादेवांची पूजा तुम्ही करायची आहे। यानंतर आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे। तर तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ हे हिरवे मूग आहे, तर आपल्याला मूग घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही शिवामूठ जी आहे तर उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे मूग घ्यायचे, आपल्या मुठीमध्ये बसतील तेवढे, आणि ही मूठ थोडंसं धान्य ओलं करून घ्यायचं। त्यामध्ये तुम्ही वाहतवात पाणी वाहतवात ही मूठ उभी धरून शिवलिंगावरती अर्पण करा, किंवा पहिल्यांदा धान्य ओलं करून मुठीमध्ये घ्या आणि ती मूठ शिवलिंगावरती अर्पण करा। मूग आपल्याला घ्यायचे आहे। 3 वेळा आपल्याला शिवामूठ व्हायची आहे। प्रत्येक वेळा आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे। 3 वेळा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला हे जे धान्य आहे तर ते दुसऱ्या दिवशी ह्या धान्यामध्ये भर घालून ते आपल्याला दान करायचं असतं। दान करणे शक्य नसेल तर तुम्ही गायला खाऊ घालू शकता, पक्षाला खाऊ घालू शकता, परंतु हे धान्य वाया जाऊन देऊ नये। आपण शिवलिंगावरती वाहिलेल्या वस्तू घरामध्ये खाऊ शकत नाहीत, त्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला दान करायचं आहे। मंदिरामध्ये शक्यतो शिवामूठ अर्पण करावे, कारण की त्यामुळे आपल्या हातून थोडंसं ज्या धान्याचं जे दान होतं आणि पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं। त्यासाठी शक्य झाल्यास आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करायची आहे। तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला मूग ही शिवामूठ अर्पण करायची आहे। 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची। अशा रीतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारी देखील तुम्हाला महादेवांची विशेष अशी पूजा करायची आहे, कारण की आता फक्त 2 श्रावणी सोमवार उरलेले आहेत। दोन्ही श्रावणी सोमवारात तुम्हाला मनोभावे शिवलिंगाची पूजा करायची आहे। तुम्हाला जर एखादा श्रावणी सोमवार मासिक धर्मामुळे किंवा सुतकामुळे जर मिळाला नसेल तरी देखील तुम्हाला उरलेल्या श्रावणी सोमवारी विधिवत पूजा करायची आहे। त्यासोबत शिवामूठ देखील अर्पण करायचे आहे। जेवढी शक्य होईल तेवढी महादेवांची पूजा अर्चा अवश्य करा। हर हर महादेव।